पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वैसा कोई कर नहीं सकता। और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर हैं, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं। उनकी अपनी एक स्टाइल है, तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें। दैट्स व्हाट होस्ट इज ऑल अबाउट। आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें। तो वही मैं कोशिश करूँगा। 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो। नाही काय माहिती का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी, पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हाला दिसेल। आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी, आणि ही इज अ फॅन्टॅस्टिक होस्ट। आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज एन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर। आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल। लाईक खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये, तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत। कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात। आम्ही डिस्कस करणार हा त्या सीझनमध्ये नाही येत आहे। मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे, मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं। कोणाला जर झापायचं असेल तर आदराने झापेल। मुलं पाहत नाहीत बिग बॉस, त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे। त्यांना टीव्ही पाहिजे गरज नाही। आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो, कारण की त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं। आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात। आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो, त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे। मला वाटतं की कंटेस्टंट्स असतात, त्यांच्या पुढे एखादा इश्यू असतो। मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या इश्यूवरती तुम्ही काय मॉरल स्टँड घेता, आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात प्रत्येकाचं एक मत असतं की ही गोष्ट बरोबर आहे का ही गोष्ट चुकीची आहे। आणि कधी कधी मला असं वाटत नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे, पण ह्या शोमधून आपण भरपूर काही शिकू शकतो। आणि बऱ्याचशा मी कितीतरी गोष्टी शिकलो बिग बॉस पाहून, किंवा आपल्या पुढे जर अशी काही गोष्ट आली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे आणि कसं संतुलन आपलं काय आहे ना, बऱ्याच वेळा झाकली मूठ 1.25 लाखाची असते ना, ते सगळ्यात आयुष्यात ठेवलं पाहिजे। आणि ह्या मुठी ना 10 दिवसात उघडतात तिथे बिग बॉसमध्ये, आणि खरं तर तुम्ही खरे काय आहात ते दिसू लागतं। बऱ्याच वेळा मला असं वाटलं होतं मी जिनीशी बोलायचं मी जाऊ का बिग बॉस शोमध्ये पार्टिसिपेट म्हणून, तर त्यामध्ये मला घेऊन जाऊ नका, कारण मी सांगतो 2 तासात शिवण्याची नाव देऊ शकतो बिग बॉसमध्ये, त्याला बाहेर काढा। पण खरं तुमच्या प्रश्नाकडे सांगायचा उद्देश आहे की जरी हा शो लोकांना शिकवण्यासाठी नसेल तरी प्रेक्षक बरंच काही शिकू शकतात। केदारजींबरोबर माझं बोलणं पूर्वीपासून, चित्रपट यायचे, आम्ही एकमेकांना फोन करायचो की कुठल्या गोष्टी आहेत काय आहे, आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणून नाही, परंतु आमचे संवाद जे असायचे की बाबा हा प्रोमो ह्याला कसं पिच करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अशी बरीचशी मदत आम्ही एकमेकांना नेहमी करतोच। आणि खरं म्हणजे आपण जसं म्हणाल, मला जवळपास 21-22 वर्ष झाली इथं मी काम करतो, आणि मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच। एक संधी मिळाली, त्याला मी होकार दिला, आणि आज 22 वर्ष झाली। आणि कसं आहे की अ बॉय इन अ कॅन्डी स्टोअर तसं कार्यक्रम आहे मला, आणि काय सांगू, देवाने अपेक्षापेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलं मला, तर देवाचे
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.